रामकृष्ण हरी माऊली विठुरायाच्या दर्शनाची आस आणि ध्यास घेऊन वारी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय। काल तुकोबांच्या पालखीनं रोटी घाट पार केला। अतिशय उत्साहात वारकऱ्यांनी हा अवघड घाट ओलांडला। तर आज ज्ञानोबांच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा पार पडणार आहे। थेट नीरा काठावरून आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, माऊलींच्या पालखीचं, माऊलींच्या पादुकांचं पहिलं स्नान आज नीरेमध्ये पार पडणार आहे। कसा फुललाय नीरा काठ, काय वातावरण आहे तिकडे? तर आज नीरा काठावरती काल आपण जे पाहिलं की तुकोबांच्या पालखीनं रोटी घाट पार केला आणि अतिशय उत्साहामध्ये सर्व वारकऱ्यांनी हा घाट ओलांडला आणि तुकोबांच्या पालखीचं आता हळूहळू पंढरीच्या दिशेनं हे आगमन होते, मार्गस्थ होते। तुकोबांच्या पालखीसाठी काल जेव्हा रोटी घाट पार केला तेव्हा जवळपास 6 बैलजोड्या जोडल्या गेल्या होत्या। 12 बैलांच्या साथीनं हा तुकोबांची पालखी आहे, जी हा रथ जो आहे तो ओढला गेला आणि त्याच्यानंतर सर्व जे पायी चालणारे वारकरी होते तेही या सोहळ्यामध्ये, या संपूर्ण प्रवासामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते आणि त्यांच्या साथीनं, साक्षात तुकोबांच्या साथीनं हा घाट काल ओलांडला गेला, रोटी घाट। जसं की माऊलींच्या पालखीच्या संपूर्ण प्रवासामध्ये दिवे घाट अत्यंत महत्त्वाचा असतो, तसा तुकोबांच्या पालखीमध्ये रोटी घाट हा अत्यंत महत्त्वाचा असून त्याच घाटातून तुकोबांच्या पालखीचं काल बारामतीकडे आगमन झालं आणि आता थेट नीरा काठावरून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके, कारण तिकडे आज माऊलींच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा पार पडणार आहे। गोविंद, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे आणि कशा पद्धतीने नीरा घाट खुलला आहे? विनोद, आपण बघतोय की ज्या दिवसापासून हा वैष्णवांचा मेळा आळंदीहून निघालाय त्या टप्प्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय, कारण एक आठवडा संपलाय आणि पुणे जिल्ह्यातून आज वारकरी हे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। मी ज्या नीरा नदीवरती सध्या उभा आहे, या नीरा नदीच्या उजव्या बाजूला सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते आणि डाव्या बाजूला पुणे जिल्हा आहे। अर्थात हे जे वारकरी जात आहेत आज सगळे वारकरी सातारा जिल्ह्यामध्ये जाऊन विसावणार आहेत आणि हे जात असताना सगळ्यांना उत्कंठा जी असते ती नीरा स्नानाची असते। म्हणजे याच नीरा नदीमध्ये माऊली महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जातं। खरं तर आषाढी वारीमध्ये एकूण 3 वेळा माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं। सगळ्यात पहिल्यांदा इंद्रायणी नदीमध्ये पाण्यामध्ये स्नान घातलं जातं, त्यानंतर नीरा नदीच्या या पाण्यामध्ये स्नान घातलं जातं आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी आषाढी वारीसाठी पंढरपूरला ही सगळी वारी पोहोचते त्यावेळी चंद्रभागेमध्ये सुद्धा हा स्नान घालण्याची परंपरा आहे आणि याच परंपरेप्रमाणे नीरा स्नान होण्याआधी वारकरी सुद्धा या ठिकाणी नीरा नदीवरती येत आहेत। खरं तर वीर धरणातून पाण्याचा विसर्ग काल मोठा होता, आज तो कमी करण्यात आला असला तरी पाण्याला मोठा वेग आहे। त्यामुळे आपण बघतोय की NDRFचे जवान सुद्धा या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेवरती लक्ष देऊन आहेत। वारकरी येत आहेत, वारकरी आल्यानंतर ते सुद्धा या नीरेमध्ये स्नान करतात। आपण बघतोय की हा जो दत्त घाट आहे, या दत्त घाटावरती आपल्याला सगळीकडे वारकरी पाहायला मिळतील। वारकरी आल्यानंतर या ठिकाणी स्नान करतात, दत्ताचं दर्शन घेतात आणि पुढे लोणंदच्या मुक्कामाला पोहोचतात। काही वेळाने पालखी ही या नीरा गावामध्ये येईल। नीरा गावामध्ये आल्यानंतर अर्धा पाऊण तास ती दर्शनासाठी ठेवली जाईल आणि त्यानंतर याच नीरा नदीच्या पाण्यामध्ये माऊली महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जाईल। अर्थात नीरा स्नान पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना आतापर्यंत जे काही प्रशासन होतं या वारकऱ्यांसोबत ते पुणे जिल्ह्याचं होतं, आता हे हँडओव्हर होईल आणि आजपासून सातारा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यामध्ये हा सगळा वैष्णवांचा मेळा जाणार आहे। त्यामुळं एक टप्पा पार झाला, एक आठवडा उलटून गेलाय। जसं जसं पंढरपूर जवळ येत आहे तसं आम्ही बघतोय की या वारकऱ्यामधला उत्साह आणखी वाढत आहे आणि हा वाढणारा उत्साह आज आपण बघतोय की आज लोणंदच्या या गावामध्ये असेल, लोणंदमध्ये मुक्कामी असेल आणि तिथून पुढे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश सुरू होईल। विनोद, नक्कीच गोविंद, पण कसं आपण गेले काही दिवस पाहतोय की पावसामुळेही अनेक अडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागला होता। आज या स्नानाच्या निमित्तानं तिथलं वातावरण कसं आहे, पावसाचं वातावरण कसं आहे तिथलं?
विनोद, आजचं वातावरण ढगाळ आहे, पण आपण बघतो की मागच्या आठवडाभरापासून जो काही पाऊस या वारीमध्ये लागला, वारीच्या वाटेवर लागला, त्यामुळं अनेक वेळा भांबेरी उडाली, अडचण निर्माण झाली. आज सकाळपासून या परिसरातलं जे वातावरण आहे ते अगदी ढगाळ स्वरूपाचं आहे. काल 2 दिवसापासून पावसानं उसंत दिली आहे आणि याच उसंतचा फायदा वारकऱ्यांना होताना पाहायला मिळतोय. कारण जशी जशी वारी पुढे जाते तसं तसं प्रत्येक टप्प्यावरती त्या भागातले वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळं जी संख्या आहे, म्हणजे आम्ही म्हणतोय की आळंदीपासून निघालेल्या वारकऱ्यांची ही जी संख्या आहे ती आता वाढत जाते. जसं जसं पंढरपूर जवळ येतं तसं तसं वारकऱ्यांची संख्या वाढते आणि वारकऱ्यांची संख्या वाढली की रस्ते अपुरे पडतात, त्यांना राहण्याच्या ठिकाणीच्या जागा अपुऱ्या पडतात. त्यामुळे आम्ही बघतोय की नीरा नदीच्या या काठापासून अगदी 10 किलोमीटर मागे आणि 10 किलोमीटर पुढे दोन्ही बाजूने तुम्हाला वारकरी पाहायला मिळतील. जसं जसं पंढरपूर जवळ येतं तसं तसं वारकरी या वाऱ्यामध्ये सहभागी होण्याचं प्रमाण वाढतं आणि एकदा वारकरी वाढले की असं वातावरण जर मोकळं असेल, असं वातावरण जर मिळालं तरच वारकऱ्यांना राहायला जागा मिळते. कारण आम्ही आळंदी देहूतून ज्यावेळी प्रस्थान झालं त्यानंतर 2 दिवस जो काही पाऊस झाला होता त्या पावसामध्ये वारकऱ्यांना राहण्यासाठीच्या अडचणी निर्माण झाल्या. पुढे मुक्कामाच्या ठिकाणी अडचणी पाहायला मिळाल्या होत्या. मात्र आता वातावरण स्वच्छ आहे आणि याच वातावरणाचा फायदा या वारकऱ्यांना होताना पाहायला मिळतोय. विनोद. धन्यवाद गोविंद. अत्यंत स्वच्छ आणि छान वातावरणामध्ये आज हा सोहळा पार पडणार आहे. नीरा स्नान माऊलींच्या पादुकांना घडवण्यात येणार आहे आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी आपण आता पाहिली त्या घाटावरती असणार आहे. वळूया पुढे. पंढरीची वाट चालताना वारकऱ्यांना सोबत असते ती अभंगांची. पंढरीची वाट चालताना वारकऱ्यांना सोबत असते ती अभंगाची, भारुडांची, संत रचनांची. त्या सुरांवर, त्या तालांवर हे वारकरी लाडक्या विठुरायाची वाट चालत असतात. आपणही सहभागी होऊया या आनंद मैफलीत. लागला जीवाला छंद सावळा वाळवंटी बोलावतो तुझा सोहळा. रामकृष्णारी. आजच्या या जेजुरीच्या सोहळ्यामध्ये ही वारी अखंडितपणे चालू आहे आणि सगळेजण प्रत्येक संतांच्या माध्यमातून आता या वारकऱ्यांनी आपली कुठून आली दिंडी? बेंबळी तालुका धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामधून आलेली बेंबळी तालुक्यातली ही दिंडी, बेंबळीतनं आलेली दिंडी अहिल्यावारी म्हणून यांनी वारी काढली आहे. ज्या अहिल्याबाई होळकरांमुळे आम्हाला 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करता येतात. पुन्हा एकदा मंदिराला स्थानापन्न करायची ताकद ज्या स्त्री महिलेमध्ये होती, अशा एकदम सत्यवादी असणाऱ्या आई अहिल्या आणि यांच्या नावाने ही वारी केली जाते, या माध्यमातून ही वारी केली जाते. खरं तर हा आनंद फार वेगळा आहे आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी ही भजन करत, गात, नाचत पुढे चालतात. तर अखंडितपणे आपणही हा सोहळा भजनाने आणि त्याच आनंदाने द्विगुणित करूयात. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कज कर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कज कर. ओ लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला हे तुझं संगे घेऊन गोपाळ मेळा झोंबतो माझ्या अंगाला. संगे घेऊन गोपाळ मेळा झोंबतो माझ्या अंगाला. यानं गोकुळ सार जागा, यानं गोकुळ सार, याने गोकुळ सार लुटलंय गलोनी खाल्लंय वरच्यावर. यानं गोकुळ सार लुटलंय गलोनी खाल्लंय वरच्यावर. वारीच्या या सोहळ्यात अनेक गावं, अनेक संस्था आपापल्या परीने योगदान देत असतात.
त्यात अन्नदान हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं. अशाच वारी सोहळ्यातल्या सर्वात मोठा अन्नदान सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वाटेवरचं सगळ्यात मोठं अन्नदान जर कुठं होत असेल तर मी सध्या ज्या तंबूमध्ये टेंटमध्ये उभा आहे, माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघताय की अशा प्रकारे कालपासून या अन्नदानाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास 1,00,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था दौंड आणि पुण्यामधले व्यापारी एकत्रित येऊन करत असतात. आणि जेवायला काय असतं तर पुरी आहे, भाजी आहे, अगदी अशा प्रकारे गावरान तुपाच्या मधला जो काही शिरा आहे तो सुद्धा या ठिकाणी या भाविकांना मिळत असतो. आणि जवळपास काल सकाळी सुरू झालेलं म्हणजे 2 दिवस हे अन्नदान असतं. सकाळी सुरू झालेलं अन्नदान रात्रीपर्यंत चालतं. दिवसभरात जेवढे भाविक येतील, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यावेळेस हुंडवडी या ठिकाणी ही पालखी येते त्यावेळेस अशा प्रकारची व्यवस्था ही व्यापारी मंडळी करत असते. 1,00,000पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी जेवण करतात आणि तेही पंचपक्वान म्हणजे भाकरी, ठेचा, बेसन, त्यानंतर पुरी भाजी आणि त्यासोबतच असा शिरा, असा हा बेत असतो. कशी व्यवस्था होते, किती दिवस आधीपासून हे सगळं चालतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ही सगळी मंडळी आहे जे खरं तर हे अन्नदानाचं पवित्र काम करत असतात. मला सांगा याची सुरुवात कधी होते? याची सुरुवात काल चालू झालो आहे. 25 तारखेपासून चालू झाली. पालखी आज मुक्कामी येणार असल्याने आज याची कालपासून सुरुवात चाललेली आहे. एवढं मोठं अन्नदान कोण कोण करतं? आम्ही सगळे दौंडचे गावकरी मिळून करतो. काही पुण्याचे व्यापारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. अच्छा, पण हे करत असताना याची सगळी जुळवाजुळव साधारण किती मटेरियल आणावं लागतं आणि कशी सुरुवात होते? मटेरियल सगळं आचारी सांगतो त्याप्रमाणे मटेरियल आणतो. 1 महिना कंप्लीट कंटिन्यू आमचा जातो याच्यात सगळं मी गोळा. ऐकलं की अगदी म्हणजे तूप म्हणजे गावरान तुपामध्ये गावरान तुपामध्ये आजचा शिरा केलाय. मूग डाळीचा शिरा यावर्षी आम्ही गावरान तुपामध्ये केला. अच्छा, माझ्यासोबत ही सगळी ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहे याची व्यवस्था हे करत असतात. बाबा, याची सुरुवात कधीपासून झाली? हे कितवं वर्ष आहे? हॅलो, याची साधारणतः 35 वर्ष झाली. आता आम्ही छोटं करत आता मोठं केलेलं आहे. आज बघता तुम्ही की आज स्पेशल गावरान तुपातला मूग डाळीचा शिरा केलेला आहे. आणि ही जी जमवाजमव असते, आम्ही बघतो की बघा, पात्र जर दाखवायचे म्हटलं तर हे पात्र अशा प्रकारचे पात्र आहेत म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते जेवण केल्याशिवाय इथून कुणी पुढे जात नाही. याची तयारी किती दिवस आधी करता तुम्ही? 1 महिना अगोदर म्हणजे ग्रुप चालू करणे, पैसे जमा करणे, अधिकाऱ्यांना भेटणे किंवा जे आपल्याला दान देणार आहेत त्या लोकांना भेटणे, आचार्याशी संपर्क करणे, मांडवाल्याशी संपर्क करणे. या अन्नदानातून समाधान मिळतं? या अन्नदानातून समाधान मिळतं? हो, समाधान आम्हाला फार समाधान. एवढं समाधान मिळतं आम्हाला. आम्ही 4 दिवस करतो म्हणजे हे शेवटचे असे वाटतात की फार मोठं झालं आमचं. असं म्हणतात की वारीमध्ये पांडुरंग कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही. आणि अगदी शेकडो किलोमीटर पायी चालून अंतर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी असे अन्नदाते मिळतात. या अन्नदानाचं वैशिष्ट्य असं आहे की 1,00,000पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी जेवण करतात. आणि हे सगळं स्वयंस्फूर्तीतून सुरू झालेला हा जो काही अन्नदानाचा कार्यक्रम आहे तो अखंडपणे 35 वर्षापासून चालू असल्याचं आपण पाहतो आहोत. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, हुंडवडी, बारामती. वारीच्या या सोहळ्यात हजारो दिंड्या सहभागी होत असतात. त्यात आम्हाला भेटली संविधान दिंडी. या दिंडीचं नेमकं म्हणणं काय आणि या दिंडीची त्यांना गरज का वाटली जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. वाखरीच्या पालखी तळावर यंदा सोपानदेवांचा वेगळा कट्टा बनविण्यात आलेला आहे. पूर्वी याच ठिकाणी छोटा कट्टा होता, मात्र आता मार्बल लावलेला, ग्रानाईट लावलेला मोठा कट्टा बनवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी सोपानदेवांच्या पादुका ठेवण्यात
सात मानाच्या पालख्यातील एक प्रमुख संत आणि ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव हे यावर्षी वाखरी पालखी तळावर आपल्या नवीन ठिकाणी विसावणार आहेत. वाखरी पालखी तळावर संत सोपानदेव यांचा पूर्वी एक छोटा कट्टा होता. यावेळी मात्र कट्ट्याच्या जागी मोठा ग्रॅनाइटनी बनवलेला सुंदर असा कट्टा बनवण्यात आला असून त्या ठिकाणी आता संत सोपानदेवांची पालखी विसावणार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी. वाखरीच्या पालखी तळावर यंदा सोपानदेवांचा वेगळा कट्टा बनविण्यात आलेला आहे. पूर्वी याच ठिकाणी छोटा कट्टा होता, मात्र आता मार्बल लावलेला, ग्रानाईट लावलेला मोठा कट्टा बनवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी सोपानदेवांच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. त्यांची पालखी या ठिकाणी विसावणार आहे. शेजारीच त्यांचे ज्येष्ठ बंधू संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी कट्टा आहे आणि या समोरच्या बाजूला त्याची दुरुस्ती चालू आहे. तिथेही नवीन ग्रेनाईट बसवायचं काम सुरू आहे. याच आपल्या मोठ्या भावाच्या शेजारी सोपानदेवांची ही नवीन कट्ट्याची जागा बनवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी संपूर्ण ग्रेनाईट वगैरे बसून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता इथं माऊली, इथं सोपानदेव असतील आणि समोरच्या बाजूला जगद्गुरू तुकोबाराय यांचा पालखी कट्टा आहे. त्यामुळे या ज्या पालखी सोहळे येणार आहेत ते शेवटच्या मुक्कामाल जिथं विसावणार आहेत त्या वाखरीच्या पालखी तळावर यावर्षी सोपानदेव या त्यांच्या नवीन जागेवर आणि नवीन कट्ट्यावर विसावणार आहेत आणि याच ठिकाणाहून पंढरपूरच्या विठ्ठलाकडे जायची वाट सुरू होणार आहे. वाखरी पालखी तळावरून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा. यासह माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्या वेळात आपण ब्रेकनंतर लगेच परत होते. पाहत रहा एबीपी माझा.